रुग्ण बरा होतो, आपण डॉक्टरांचं कौतुक करतो, पण माणसाच्या शरीरातील एक गुंतागुंतीचा आणि अद्वितीय अवयव म्हणजे मेंदू. डॉक्टर त्याच्यावर उपचार करतात, पण मेंदू कसं काम करतो हे समजून घेण्याचं काम EEG टेक्निशियन करतात. आज आपण KEM हॉस्पिटलचे वरिष्ठ टेक्निशियन सुहास तोडणकर यांना भेटणार आहोत. नमस्कार सर. नमस्कार. तुमचं मुसाफिर चॅनल मध्ये स्वागत आहे. सर्वात आधी EEG टेक्निशियन म्हणजे काय? प्रथमतः EEG म्हणजे आपला जो मेंदू असतो, ब्रेन, तो त्याला सेव्हरल बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स असतात. न्यूरॉन्स मेंदूमध्ये, आणि जेव्हा ते न्यूरॉन्स एकमेकांशी कम्युनिकेट करतात त्यावेळेस काही इम्पल्सेस तयार होतात. इलेक्ट्रिकल करंट म्हणतो आपण त्याला. आणि ते इम्पल्सेस आपण रेकॉर्ड करतो. म्हणजे तसं म्हणायला गेलं तर ब्रेनचा जो इलेक्ट्रिकल करंट जो असतो तो आपण थोडक्यात रेकॉर्डवरती घेतो. त्यालाच EEG म्हणतात, इलेक्ट्रो एन्केफेलोग्राफ. मग त्यासाठी आपण इलेक्ट्रोड्स लावतो. ते कंडक्टिव्ह जेल असतं, ते जेल इलेक्ट्रोडला लावून मेंदूचे भाग असतात, फ्रंटो टेम्पोरल, पॅरायटल, ऑक्सिपिटल, त्याप्रमाणे ते इलेक्ट्रोड असे लावले जातात. आणि प्रत्येक भागात मग ते इम्पल्सेस आपण येतात ते थ्रू द इलेक्ट्रोड्स. मग ते मशीनवरती मिळतात आपल्याला, लॅपटॉपवरती किंवा स्क्रीनवरती आपल्याला तो रेकॉर्ड बघायला मिळतो. त्यालाच EEG म्हणतात. EEG टेक्निशियन होण्यासाठीची पात्रता काय? आता कसं आहे, आधी काही वर्षापूर्वी, आता मला जवळजवळ 30 वर्ष होऊन गेली, मी KEM हॉस्पिटलमध्ये वरिष्ठ इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञ म्हणून काम करते, EEG तंत्रज्ञ म्हणून गेले 30 वर्ष. पण त्यावेळेस मी स्वतः त्यावेळेस BSc आहे त्यावेळेस. पण आता जवळजवळ एक 8-10 वर्षापासून त्यासाठी BPMT म्हणून नवीन कोर्स आलेला आहे. आपल्या GS मेडिकल KEM हॉस्पिटलमध्ये तो कोर्स करता येतो. 12वी नंतर तिकडे तुम्ही ऍडमिशन घेऊ शकतात काही मुलं. बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी, न्यूरोलॉजी मध्ये आल्यानंतर मग तुम्हाला हे EEG येतं, EMG, NCS पण असतं, नसांचे तपास पण होतात न्यूरोलॉजी फील्डमध्ये. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ते करता येतील. तुमच्याद्वारे लोकांपर्यंत पण हे पोहोचेल की BPMT हा कोर्स आहे. KEM हॉस्पिटल आहे, नायरला आहे, सायनला आहे, बॉम्बे हॉस्पिटलला आहे. त्याद्वारे तुम्ही EEG तंत्रज्ञ बनू शकता. EEG तंत्रज्ञ म्हणजे टेक्निशियन तुम्ही झालात. BSc नंतर हीच फील्ड निवडावी असं का वाटलं? आता त्यामागचं मोठं कारण म्हणजे माझे वडील. माझे वडील स्वतः EEG तंत्रज्ञ होते, KEM हॉस्पिटलमध्येच होते. त्यामुळे आता माझं वय आता 53 वर्ष आहे. त्यावेळेस जवळजवळ म्हणजे 80-90च्या दशकामध्ये त्यावेळेस तसं बघायला गेलं तर जॉब फील्ड, कम्प्युटर पण त्यावेळेस नव्हतेच. त्यामुळे आता जॉब करायचं म्हणजे काय करायचं, तर वडील म्हणाल तू येऊन शिकत जा. म्हणजे मी साईड बाय साईड कॉलेजला असताना, मी कीर्ती कॉलेजलाच होतो, माझ्या घराच्या जवळच आहे कीर्ती कॉलेज. त्यामुळे मग मी ते KEM हॉस्पिटलला त्यावेळेचे असिस्टंट डीन यांची परमिशन वगैरे घेऊन वडिलांनी मला ते तसं, चल ये तू माझ्या बरोबर शिक, असं करून मग नंतर मला त्यावर इंटरेस्ट यायला लागला. BSc करत असतानाच मग म्हटलं अरे हे काहीतरी वेगळं आहे, वेगळी दुनिया आहे की मेंदूचा आलेख आपण काढणार. आपल्याला ECG सगळ्यांनाच माहित असतो, ECG मिळतो, पण हा मेंदूचा आलेख 16 चॅनल्स असतात स्क्रीनवरती. म्हटलं हे काहीतरी नवीन आहे. त्यावेळेस पेपर EEG असायचं, अॅनालॉग. आता डिजिटलाइज झाल्यामुळे आता सगळं स्क्रीनवरती येतं. त्यावेळेस पेपरवरती यायचं. ते काहीतरी माझ्यासाठी त्यावेळेस नवीनच होतं. त्यामुळे मला त्यामध्ये इंटरेस्ट आला. नंतर मग ते वाढत गेलं. मग म्हटलं नाही, या वेव्हज आहेत त्या मला रीड पण करता यायला पाहिजे. आणि त्यावेळेस काय गुगल मोबाईलच नसल्यामुळे गुगल वगैरे काही नव्हतं. त्यामुळे मग ते लायब्ररीमध्ये बसून KEM हॉस्पिटलच्या मग ते धूळ साफ करून, तिकडचे पुस्तकं, बुक्स रिफर करून, नोट्स काढून मग मी असा त्या प्रकारे मग शिकत गेलो. आणि त्यानंतर मग मला पहिला जॉब हा वाडिया हॉस्पिटलला लागला, वाडिया पिडियाट्रिकला. जेव्हा तुम्ही सुरुवात केली त्यावेळेला कम्प्युटर किंवा ह्या गोष्टी नव्हत्या, टेक्नॉलॉजी झाली नव्हती, म्हणजे प्रगतच नव्हती. त्यावेळेला मग हे कसं तुम्ही शोध लावायचं, म्हणजे तुमच्या वडिलांनी सुद्धा ते कसं हे केलं, तुम्ही सुरुवात केली कशी काही? हो, आता वडील सुद्धा, आता त्यांना कसं असतं, त्यांना फक्त आता त्यांचं काय तेवढं जास्त शिक्षण नाहीये, बरोबर, पण त्यांना त्यांच्या आता जे न्यूरोलॉजिस्ट आहेत
तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की या भागावरती असे असे इलेक्ट्रोड्स लावायचे. त्यामुळे त्यांच्याकडनं मला तिथपर्यंतच ज्ञान आलं होतं. नंतर मी म्हटलं नाही, आपण आता शिकतो आहोत, आपण स्वतः बीएससी ग्रॅज्युएशन करतो आहोत, म्हणजे आपल्याला इथे तळाशी जायला पाहिजे. बरोबर. मग मी त्या तिकडचे त्यावेळेचे न्यूरोलॉजिस्ट असतील म्हणा, त्यांच्याशी मग बोलणं, मग ती कोणती बुक्स मला सांगणार, मग त्याप्रमाणे लायब्ररीमध्ये जाऊन त्याच्या ईईजी बद्दलची जे बुक्स असतात, ॲटलास असतात, मग ते तसं मी जाऊन शिकत गेलो. आणि त्यामुळे मी स्वतःहून सगळं शिकलेलं आहे. म्हणजे असं गॉडफादर म्हणायला गेला तर फक्त वडील. केईएम हॉस्पिटलमध्ये ईईजी टेक्निशियन म्हणून तुम्ही काम करायला लागला, तो अनुभव कसा होता? कसं आहे, त्याच्या आधी मी 1.5 वर्ष वाडिया पिडियाट्रिक्सला होतो. तिकडनं इकडे सिनियर पोस्ट आली, मग मी इथे आलो. 1995 साली मी केईएम मध्ये ईईजी टेक्निशियन म्हणून सुरुवात केली. आणि सुरुवातीला मला ते थोडंफार बेसिक बऱ्यापैकी येत होतं. नंतर नंतर अजूनच इंटरेस्ट वाढत गेला. मग डिजिटलाइज झालं, मग ते कम्प्युटरवरती यायला लागलं, मग ते अजूनच इंटरेस्ट वाढत गेला. आणि मग अशा प्रकारे मग ते शिकत गेलो. मग नंतर गुगल आले, मग ते स्वस्तच पडतं, टॅप मारला की तुम्हाला सगळी पंढरी येते त्याच्यावरती. त्यामुळे मग ते ज्ञानात भर पडत गेली. मग एखादा रुग्ण ईईजी करायला येतो, त्यावेळेला रुग्णाची स्थिती ही भीतीदायक असते, त्याच्या मनात भीती असते, तर तुम्ही त्याला सेटल कसं करता आणि मग ती टेस्ट कशी करता? नाही, तुम्ही म्हणतात ते बरोबरच आहे. कारण जेव्हा पेशंट रुग्ण जेव्हा येतो ईजीला, त्या सगळ्या वायर बघून जवळजवळ 25, 27, 28 त्या वायर असतात, त्या हेडबॉक्सला अशा लागल्या, त्या बघूनच ते घाबरतात. अरे मला काहीतरी आता इलेक्ट्रिक शॉक देत आहे, ही पेशंटला पहिली भीती असते. मग त्या पेशंटची नीट बोलून त्यांच्यासमोर आपलं प्रेझेंटेशन नीट झालं पाहिजे की बाबा काही घाबरू नका, हे काही नाहीये, आम्ही काय तुम्हाला शॉक देत नाहीये, उलट आपल्या ब्रेन मधले जे इम्पल्सेस असतात तो ह्याद्वारे आपल्याला त्या स्क्रीनवरती मिळतो. मग ते काही लहान मुलं असतात म्हणा, मग ते अगदीच घाबरतात. मग आम्ही त्यांना जवळ घेतो, ते इलेक्ट्रोड घेतो, त्यांना आमच्या स्वतःच्या हाताला लावतो, त्यांच्या हाताला, त्यांच्या पॅरेंट्सकडे पण देतो, जस्ट टच करतो त्या इलेक्ट्रोड, बघा काय होत आहे काय नाही. आणि मग असं म्हणतात ना लहान मुलांना, बावा कुता करून आपण करून घ्यायचं असतं, त्याप्रमाणे मग आपण ते करावं लागतं. कारण त्यावेळेस फार कठीण परिस्थिती असते, ज्या पेशंट कॉपरेट करत नाही, कारण तो मुळात घाबरलेला असतो म्हणून. पण ते करावं लागतं. आपण पेशंटला पण समजून घ्यायचं असतं आणि पेशंटलाही समजून द्यायचं असतं की ते काही घाबरण्यासारखं नाही. इतक्या जबाबदारीचं काम आहे. हो, ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांमधून तुम्ही स्वतःसाठी वेळ कसा काढता? आता कसं आहे, आता ही फील्ड मी स्वतःहून निवडलेली आहे, कारण मला त्यात फार इंटरेस्ट आहे. अजूनही वय 53 असेल, अजूनही काय शिकता येईल का? कारण या फील्डमध्ये जेवढं शिकता येईल तेवढं फार कमी आहे. प्रत्येक काही ना काही तर नवीन इन्व्हेन्शन येतच राहतं. आणि स्वतःसाठी वेळ म्हणजे काय, आता आधी मी संध्याकाळी पण कुठे ना कुठे तरी जायचो. आता वय आता झालं आहे 53 असं म्हणत नाही मी, पण संध्याकाळी आपल्या घरी आलं की असतो, बायको, मुलं, छोकरा आहे, मुलगी आता ती सुद्धा आता बीएससी करून MBA इन फायनान्स करून ती सुद्धा आता बँकेमध्ये आता सिनियर मॅनेजर आहे. मुलगा शिकतोय अजून. आणि असंच फॅमिली लाईफ तर लक्ष द्यावंच लागतं. असा कोणता रिपोर्ट आठवतोय तुम्हाला की ज्याच्यामुळे रुग्णाच्या आयुष्यात फरक पडलाय? असं म्हणायला गेलं ना तर बरेच रुग्ण जे असतात, काही जण आकडी म्हटले की अगदीच घाबरतात, लपवून पण ठेवतात. पण एक असं म्हणणं आहे, ऍज अ सिनियर ईईजी टेक्निशियन किंवा ईईजी तंत्रज्ञ म्हणून लोकांनी घाबरून जाऊ नये. तुम्ही तुमच्या डॉक्टरांना जाऊन भेटा, पण डॉक्टर तुमचं निदान करून हा तपास करायला लावणारच, आणि हा तपास करून घ्या, बरोबर. पण काही पेशंट असं ईईजी नॉर्मल आला की बरं, अरे चल आता माझा मेंदू ठीक आहे असंही ते म्हणतात. त्यामुळे मग त्यांच्या चेहऱ्यावरती जी प्रसन्नता असते ती बघितल्यावरती आपल्याला पण बरं वाटतं. बेसिक सिम्पटम्स काय असतात म्हणजे मेंदूच्या संदर्भातले किंवा ईईजी टेस्ट करण्यासाठीचे बेसिक सिम्पटम्स काय? तर युजली कसं असतं, लहान मुलांना सुद्धा, जन्मलेला मुलांचा सुद्धा ईईजी तपास करावा, कारण आकडी आली की मग हा तपास करणं गरजेचं असतं. काही एन्कॅफ्लायटिस असतं, मेंदू ज्वर असतात, काही रक्तातले काही प्रमाण वगैरे, कॅल्शियम म्हणा त्याचं लहान बाळांमध्ये कमी जास्त की मग त्यांना आकडी फिट्स येऊ शकतं. मग त्यासाठी पण ईईजीचा तपास केला जातो.
परत काही मानसिक त्रास असतो काही, हो मेजर डिप्रेशन वगैरे त्यांचा पण तपास केला तो. आकडीच्या पेशंटला तर करावाच लागतो. आपल्या समाजामध्ये हा मेंदूकडे अजूनही दुर्लक्ष होत, तेच सांगतो. आकडी आली की मग लोक दडवून ठेवतात, नाही माझ्या मुलाला आकडी नाही येत, अच्छा माझ्या मुलीला आकडी येत नाही. पण तसं करू नका, करू नये. आकडी आजकाल 60 ते 70% गोळ्यांनी आकडी कंट्रोल करू शकतात. त्यासाठीच तर डॉक्टर बसलेले असतात, न्यूरोलॉजिस्ट, बरोबर ना. कंट्रोल होऊ शकते. आणि काही पर्सेंटमध्ये त्यांना सर्जरीची गरज लागते. त्यामुळे लोकांनी घाबरून जाऊ नये. या क्षेत्रात आल्यामुळे हा तुम्हाला आयुष्याने काय हो अगदी डिसिप्लिन अगदी. कारण आपण पेशंटची म्हणजे रुग्णांची, कारण आपण पण माणूसच आहोत, बरोबर ना. आपल्यालाही आजार आहेच, बरोबर. पण आपल्याला आता आपण त्या फील्डमध्ये असल्यानंतर आपण जरा खट्ट असतो, बिंदास असतो. पण आता शेजारी राहतात, मित्रमंडळी आहेत, त्यांना जेव्हा ते किती घाबरून जातात, बरोबर ना. मग आपण त्यांना कसं समजवायचं, ह्या गोष्टीकडे मुळात आपण लक्ष द्यायचं. जेव्हा रुग्ण आपल्याकडे येतो तेव्हा तो एक रुग्ण आहे आणि आपण त्याला धीर द्यायचा असतो. ह्या गोष्टी डिसिप्लिन आणि ह्या सगळ्या गोष्टी अगदी मनामध्ये मस्त बसलेल्या आहेत. त्यामुळे आपण नीट प्रेझेंट करू शकतो. केईएम हॉस्पिटलमध्ये मला वाटतं रुग्णांचा खूप ओघ आहे. तर हे सगळं तुम्ही हँडल कसं करता? म्हणजे एका वेळेला एका दिवसाला साधारण 50-60 किंवा त्याही पेक्षा जास्त पेशंट येत असतील. ओपीडी मध्ये बरेच पेशंट येतात. तर मग हे हँडल कसं करता तुम्ही? नाही हे सगळ्या गोष्टींचा ना बराच ताण असतो. काही पेशंट कसं पेशंट असतात. कधी पेशंट पटकन रागवून बोलू शकतो, बरोबर ना. पण आपण आपला ताबा सोडायचा नसतो, कारण मग ते उगाच वाद होतात. आणि कारण रुग्ण ते रुग्णात असतात, बरोबर ना. आणि त्याची मनस्थिती तशी नसते, कारण आपण त्या जागी आहोत. आपण त्यांना समजून घ्यायचं असतं, आपण त्यांना उलट नाही करायचं असतं. आपण त्यांची मनस्थिती जाणून घ्यायची असते आणि त्यांचा काय म्हणतात त्याला, की त्यांना समजून घेऊन त्यांना योग्य ती दिशा द्यायची असते. 30 वर्षांचा जवळपास साधारण या 30 वर्षामध्ये कधी कोणाची भांडणं झाली असतील, कधी कोणाला उलट बोलणं झालं नाही. कसं असतं, म्हणून तेच सांगतो, आपण आपलं टेम्परामेंट नीट ठेवावं. कारण शेवटी येऊन जातो रुग्ण असतो, त्याची मानसिक स्थिती बरी नसते, हे आपण जाणून घ्यायचं असतं. पण तरी सुद्धा म्हणजे काही ना काहीतरी थोडंफार होत असतं. नाही तसं, कारण बेसच वडिलांकडनं मला शिकवल्या गेल्यामुळे मी तेव्हापासूनच कंट्रोल ठेवलेला आहे आणि अजूनही ठेवतो. पटकन आपण नाही रिएक्ट करायचं पेशंटला, कारण त्यांची मानसिक स्थिती नसते तशी पेशंट रुग्णांची. त्यामुळे आपण समजून घ्यायचं असतं. काही बोललं तरी 52-53 वर्ष झाली तुम्हाला? 53 वर्ष. या प्रवासामध्ये म्हणजे कुणाला सॉरी म्हणायचं असेल तर कुणाला आता सॉरी कोणाला म्हणायचं? सॉरी म्हणायचं तर म्हटलं तर आपण दिवसभर कामातच अडकलेलो असतो, बरं. सॉरी म्हणायचं तर बायकोला म्हणावं लागेल. कारण बऱ्याच वेळेला असं असतं की आपली कामच मध्ये असतात, बरोबर ना. त्यामुळे सॉरी म्हणायचं तर बायकोला म्हणावं. धन्यवाद, तुम्ही यांच्याशी बोललात त्याबद्दल. येस, धन्यवाद, नमस्कार.